जय जगदम्बा। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वासाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जय जगदम्ब माता की जय। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। जरी चरी वणिदेनु आठवी वत्स नित्य, जनविकरी कामे बालका पाशी चित्त, तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। आहे तू जननी मदी न कळे, अज्ञान मी लेकरू, घाली गे मद प्रेम पाखर सदा, दूरी नको वेदरू। प्रेमे बाहत मुक्त कंठ करुणे, नाही तुझे बंधन, प्रल्हादा गुरुराजयानित तुम्हा, माझे असो वंदन। जय जय रघुवीर समर्थ, आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ। जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेच बंधू श्री चरण श्री सद्गुरूंचे, तयांशी नमस्कारून आता। श्री गणेशायनमा श्री सरस्वतींमा श्री गुरुभ्योन्मा श्री अंबा माता की जय। सर्व देवादिकांना नमस्कार करून माझ्यासमोर बसलेल्या सर्व श्रोत्यांना त्यांच्या हृदयस्थांबीस नमस्कार करून आपण कथेचा पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या भागाला प्रारंभ करूया। कालच्या कथेमध्ये आम्ही आमच्या प्राचीन वाङ्मयाची महत्ता आणि देवी भागवताची प्रस्तावना आम्ही पाहिली, आणि आज आम्ही पुढील भाग बघणार आहोत की देवी भागवताचं जी कथा आहे अब्जावधी वर्षापूर्वीची, ज्याला सारस्वत कल्पातली कथा गणल्या जातात। ज्या कथा देवी भागवतात येतात त्या अनेक कथा इतर धर्मग्रंथात आलेल्या आहेत, भागवतातही आलेल्या आहेत, परंतु कधी कधी या कथेमध्ये थोडा फरक येतो। आता या फरकाचं कारण जो असतो तो त्याला कारण म्हणतात कल्पांत दोष किंवा कल्पशुद्धी म्हणतात। याचा अर्थ काय की प्रत्येक कल्पात सत्ययुग, द्वापरयुग, त्रेतायुग, कलियुग हे चारही युग होतात, आणि चारही युग आले म्हणजे या युगामधले जे काही भगवंताचे अवतार आहेत ते सगळे भगवंताचे अवतार होतात, आणि मग त्यांच्या कथाही होतात। मग या कथा थोड्याफार फरकानं होतात, त्यात नावात बदल होऊ शकतो, कथेतही थोडाफार बदल होऊ शकतो। आता हा बदल जो याला कल्पांत दोष म्हटले, एकूण काळाची गणना केल्यानंतर
या काळाचे 30 कल्प मानले गेले आणि 30 कल्पामध्ये सगळ्या वेगळ्या कथा आहेत. त्यातले काही पद्मकल्प आहे, वाराकल्प आहे, सारस्वत कल्प आहे. या प्रत्येक कल्पात सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग होतं, प्रलय होतं, परत सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग अशा प्रकारे चालूच राहतं. आणि मग सत्ययुगातल्या ज्या काही कथा प्रत्येक युगात येतात तेच राजे, तेच सगळे जन्म सगळं तेच. परंतु थोडाफार आता हा कथेमध्ये हा बदल का येतो, हा बदल का होऊ शकतो, तर याचे अनेक कारण. असा बदल होण्याचे कारणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर कारण कुठलं पाहिलं तर मुख्यतः अब्जावधी वर्षापूर्वी लिहिलेली सारस्वत कल्पातल्या देवी भागवतल्या कथा, भागवतातल्या कथा आणि आता या द्वापारयुगात झालेल्या कथा. कृष्ण परमात्माचा जन्म द्वापारयुगात झाला आणि द्वापारयुगातमधल्या 17व्या अवतार व्यास महर्षींनी लिहिलं भागवत, त्यातल्या कथा याच्यामध्ये थोडा फरक येतो. तो फरक जाणवण्याचं कारण असं असतं की हे जे सगळं साहित्य आमचं पुरातन काळ अब्जावधी वर्षाचं, हे कुठे त्या काळात लिखित स्वरूपात नव्हतं. मग एका ऋषीकडून दुसऱ्या ऋषीकडे, दुसऱ्या ऋषीकडून तिसऱ्या ऋषीकडे, असं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे तोंडी सांगत 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 त्याच्यामध्ये थोडाफार बदल होत असतो. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं की तुळजापूरला रामप्रभूंनं त्या काळात तुकाई, ही म्हणजे इथं, तुकाईचा अपभ्रम झाला तुळजाई आणि ती तुळजापूरची देवी. अशा प्रकारचा शब्दांनी फरक होत 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 थोडाफार बदल होऊ शकतो आणि म्हणून त्याला कल्पांत दोष म्हटलेले. असे 30 कल्प मांडलेले. आता एक कल्प जर तुम्ही म्हटलं तर समजा आता एक मन्वंतरच जे आहे ते एक आपण पाहतो तर सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग यांचं चारीचं बेरीज केली तरी होती 43,20,000. असे 71 युग होतात आणि 71 युग आणि 14 मन्वंतर एक कल्प झाला. म्हणजे 4,32,00,00,000 अशा प्रकारे संख्या असते या कल्पाची. आणि मग प्रत्येक कल्पात हे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, प्रत्येक कल्पात मग राम होतो, कृष्ण होतो, हे अवतार होतात. माँ भगवती हे 10 अवतार निर्माण करून त्यांच्याकडून विविध प्रकारचं कार्य करून घेते. आणि प्रत्येक महायुगात होणाऱ्या ह्या कथा त्यामुळे थोड्याफार वेगळ्या प्रकाराने आम्हाला श्रवणात येतात, ऐकण्यात येतात. यानं त्याला सांगितले, त्यानं त्याला सांगितले, अशी ती कथा सांगत 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 शेवटी त्या कथेला आताच्या काळामध्ये जे ते लेखन साहित्य उत्पन्न झालं, प्रेस निघाल्या, प्रिंटिंग प्रेस निघाल्या आणि त्यानंतर मग या कथेचं रूपांतर कागदावरती झालं, नाही तर भोजपत्रावर होतं. त्यामुळे या कथेमध्ये हा फरक येतो. आता सारस्वत कल्प म्हणजे अब्जावधी वर्षाची कथा आहे, त्या सनातन काळातल्या कथा आहेत. त्या कथा आज बऱ्याच ठिकाणी ऐकायला पण मिळत नाही. आता याच्यामधली दोन्हीमध्ये भागवतात आणि देवी भागवतातली हायग्रीवची कथा बघा तुम्ही. श्रीमद भागवताची कथा आहे, देवी भागवतात आहे. आता योग कसा आहे की दोन्हीमध्ये फरक का दिसून येतो. या भागवतात आणि देवी भागवतातल्या 4-5 कथा सारख्या आहेत, पण तो फरक आहे कथामध्ये. आणि त्यातला हे हायग्रीवची कथा बघा की श्रीमद भागवतामध्ये ही उपकथा महापुराणाच्या संदर्भात येते. प्रलय काळात मत्स्य भगवंत सत्यवत राजाला नावेत बसून फिरवताना मत्स्य पुराण सांगतात. थकल्यामुळे त्यांना प्रलयानंतर गाढ झोप लागते आणि त्याच वेळी हायग्रीव दैत्य ब्रह्मदेवाचे वेद पळवून येतो. मग ब्रह्मदेव विष्णू भगवंताकडे येतात, पण विष्णू भगवंत गाढ झोपेत असल्यामुळे वाळवी नावाचा कीटक तयार करून धनुष्याजवळ टाकतात. तो धनुष्य त्याची वाळवीनं ती दोरी खाल्ल्यामुळे विष्णूच्या मानेत घुसतो, त्यांचं शिरधडा वेगळं होतं.
अशी कथा भागवतामध्ये आहे. अलीकडच्या काळातले भागवती. द्वापार युगामध्ये हा 17वा अवतार झाला आणि ज्यावेळेस त्यांना असंतोष निर्माण झाला, समाधान नव्हतं, त्यावेळेस नारदाने सांगितलं की तुम्ही महाविष्णूची चरित्र लिहा. आणि त्यांनी श्रीमद भागवत लिहिलं आणि त्या भागवतामध्ये हा कथाभाग येतो. पण देवी भागवत हे अब्जावधी वर्षापूर्वीच आहे. आता या देवी भागवतामध्ये ब्रह्मदेव, शंकर, इंद्र, वरुण आदी देवता यज्ञ करावा या हेतून विष्णू भगवंताकडे आले. इथं वेद पळवले किंवा हे सत्यवत म्हणून राजाला त्यांनी मत्स्यपुराण सांगितलं, याचा काही संबंध नाही. यज्ञ करण्यासाठी म्हणून आले आणि यज्ञ करण्यासाठी आलेला असताना पाहतात ते या ठिकाणी भगवंताला झोप लागलेली आहे. हनुवटीला धनिष्ठ लावून ती झोपलेली आहे. मग ते कथा वाळवी करून टाकतात. वाळवीच्या टोकानं धनुष्य खातो. धनुष्य बरोबर दोरी तुटून ते मानेमध्ये घुसतं धनुष्य आणि शिरधडा वेगळं होतं. हा कथाभाग थोडा इथं सारखा येईल. पण प्रारंभिक कथेमध्ये थोडासा फरक आहे बघा. आणि हा बदल जो तो कल्पांत दोषामुळे झालेला बदल. बाकी पुढची कथा बरोबर आहे की जगदंबा सांगते मी हायग्रीव मातला होता, त्याला मी वर दिला, आता विष्णूला हायग्रीव करायचं म्हणून हा सगळा खेळ मी केलेला आहे. हे सगळं पुढची कथा बरोबर आहे. पण इथं या कथेमध्ये दोन्ही फरक आहे. आणि मग विष्णूच्या शिरावरती घोड्याचं मस्तक लावलं जातं. विष्णूला हायग्रीव अवतार दिला जातो आणि विष्णूरूपी हायग्रीवाच्या मदतीने त्या हायग्रीवाला ठार केलं जातं. अशा प्रकारची कथा दोन्ही पुराणात येते. पण कथेला ज्यावेळेस हेतू ब्रह्मदेवाचे वेद पळवणं वगैरे देवी भागवतात तसा काही उल्लेख नाही. अशीच कथा शुकाचार्यांच्या जन्मकथेची, शुकमुनींच्या जन्मकथेमध्ये दोन्ही कथामध्ये जन्मकथेमध्ये खूप फरक आहे. त्यानंतर शुकाचार्य जे आहेत ते या भागवतामध्ये सर्व संघ परित्याग केलेला आहे. ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणारे. तर देवी भागवतामध्ये ते गृहस्थाश्रमी आहेत. विवाह होतो त्यांचा. 4 मुलं होतात, 1 मुलगी होती. त्यांनी गृहस्थाश्रम धर्माचा स्वीकार करून ते मुक्त झाले. जन्मकथेच्या बाबतीत तर दोन्हीमध्ये असा फरक आहे की देवी भागवतामध्ये चिमणीचा संसार पाहून व्यासांच्या मनामध्ये इच्छा होती की आपल्याला पुत्र व्हावा, असा पुत्र व्हावा की पत्नी विरहित पुत्र व्हावा. आणि म्हणून मग ते आधी विचारतील नारदाला की श्रेष्ठ देव कोण आहे जो मला विवाह न करता पुत्र देईल. मग त्याने सांगितलं देवीची तुम्ही आराधना करा. नारद सांगतात देवीची जाऊन आराधना करता, शंकराला प्रसन्न करून घेतात. देवी प्रसन्न होती. शंकर म्हणतात मी तुझ्या पोटी जन्माला येईल. मग खाली येऊन जेव्हा यज्ञ करायला लागतात आणि यज्ञासाठी ज्यावेळेस ते यज्ञ करण्यासाठी विस्तव जो लागतो अग्नी, तो अग्नी प्रज्वल करण्यासाठी अग्नी तयार करत असताना मंथा घेऊन ते त्या ठिकाणी जे ते मंथन करत असताना त्यांचं वीर्य गळतं, त्यातून हा पुत्र जन्माला येतो. अशी कथा देवी भागवतात. तर भागवतामध्ये महादेवाला पार्वती कथा सांगण्यासाठी जे ते एकांतात घेऊन जातात अमरनाथला. आणि तिथे पार्वतीला कथा सांगता ज्या झाडाखाली बसले त्या झाडामध्ये खोपा असून तिथं त्या ढोलीमध्ये एक मृत पोपटाचं अंडा असतं आणि ते या पहिल्या श्लोकात जिवंत होतं आणि ते सगळी कथा ऐकतं. शेवटी तेच पोपटाचं पिल्लू आरणीदेवीच्या म्हणजे व्यासांच्या पत्नीच्या पोटात जाऊन शुकाचार्य म्हणून जन्माला येतं. अशा प्रकारचं दोन्ही कथेमध्ये फरक आहे. तर हा याला कल्पांत दोष म्हणलेला आहे. असं हे श्रीमद भागवत, ज्या भागवतानं 7 दिवसामध्ये परीक्षिती मुक्त झाला असं वर्णन आहे. दोन्ही भागवतामधली कथा वेगळी. दोन्ही भागवतामध्ये शमीक ऋषी आहेत. पण देवी भागवतामध्ये या शमीक ऋषीच्या मुलाचं नाव गविजात आणि भागवतात त्याचं नाव शृंगी आहे. दोघांनी शाप दिला. ती सगळी कथा बरोबर. पण फक्त पुढे देवी भागवतामध्ये या कथेत असा फरक आहे की ज्यावेळेस तक्षक नाग चावण्यासाठी निघतो त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी जे ते एक ऋषी येतात आणि ते त्याला अडवण्याचा प्रयत्न करतात. पण तक्षक नाग त्यांना दक्षिणा देऊन परत पाठवतो.
आणि मग या तक्षक नागालाच जे ते ठार करण्यासाठी परीक्षिताचा मुलगा जन्मेजय सर्पयज्ञ करतो. तिथं आस्तिक मुनी येतात आणि आस्तिक मुनी सांगतात या तामसी यज्ञानं तुझा फायदा होणार नाही. तुझ्या पित्याची दुर्गती जाईल, तुझ्या पित्याचा मृत्यू झाला, त्यांना जर मुक्त करायचं असेल तर तू आंबा यज्ञ कर, हा सर्पयज्ञ बंद कर, हा तामसी यज्ञ. आणि तेव्हा मग तो जन्मेजय तामसी यज्ञ बंद करून आंबा यज्ञ करतो, देवी भागवत करतो. व्यास स्वतः जन्मेजयाला भागवत सांगतात आणि नंतर मग परीक्षिताची नरकातली दुर्गती नाहीशी होते. हा दोन्ही कथेमधला फार मोठा फरक आहे. इथे भागवतामध्ये ज्यावेळेस परीक्षिताला कळतं की मी 7 दिवसात मला मृत्यू येणार, तेव्हा परीक्षिती 7 दिवसामध्ये आपल्याला शेवटचे दिवस कसा गोड करता येईल, आपल्याला मुक्ती कशी प्राप्त करून घेता येईल, काय करावं लागेल, हरिभजन नामस्मरण चिंतन करून आपल्याला मुक्त व्हायचं, ही भावना आहे भागवतातल्या परीक्षितेला. पण देवी भागवतातल्या परीक्षिती म्हणतो नाही मी राजा, मी महाराजा आहे, अहंकार असतो आणि मी या मृत्यूवर घालाघाली, मृत्यूला मी घाबरत नाही, मृत्यू मला येणार नाही, मी तसा प्रयत्न करीन. आणि अशा प्रकारे मृत्यूपासून वाचण्यासाठी बंगला बांधतो, महाल बांधतो काचेचा. पण शेवटी तक्षक नाग फळामधून आळीच्या रूपात जाऊन त्याला ठार करतो आणि त्याला दुर्गती प्राप्त होते. अशी कथा देवी भागवत आहे. आणि मग त्याची ती दुर्गतीतून त्याला मुक्त करण्यासाठी आंबा यज्ञ केला जातो. जन्मेजय आंबा यज्ञ करतो आणि व्यास तिथं देवी भागवत सांगून तिथं परीक्षिती मुक्त होतो. अशा प्रकारे दोन्ही कथांमध्ये फरक आहे. तर ह्या फरक येण्याचं कारण कल्पांत दोष. तिसरं भागवतामध्ये तुळशी महात्म्याची कथा आहे. हिचा पती असतो शंखचूड, त्याचं शंकरचं युद्ध चालू असतं, देवदानवाचं युद्ध. त्याच्यामध्ये शंखचूड मारल्या जात नाही म्हणल्यानंतर देवी आकाशवाणीतून विष्णूला सांगते की ती तुळशी पतिव्रता असल्यामुळे शंखचूड मारल्या जात नाही. मग विष्णू परमात्मा शंखचूडाच्या वधात रूपात येतात, तिचं सत्वहरण करतात, शंखचूडाचा वध होतो. ती त्या विष्णूला शाप देते की तू पाषाण हृदय होशील, म्हणून विष्णू शाळीग्राम होतात. अशा प्रकारची कथा तुळशी महात्म्याची. हीच कथा थोड्याफार फरकानं नाव बदलून सत्ययुगात आली. तिथं वृंदा आणि जालंधर हे शंकर भगवंत, हे देवदानवाचे युद्ध, हे सगळं बरोबर आहे. ती जालंधर मारलं जातं म्हणून जालंधरची पत्नी वृंदा हिचं सत्वहरण विष्णू करतो आणि इथं ती त्याला वेगळा शाप देते की तुला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागेल. आणि मग पुढे रामायण घडतं. असा हा दोन्ही कथामध्ये नाव आणि कथा एकच म्हणून बदलले. त्याचं कारण कल्पांत दोष. तशी वृत्रासुराची कथाही वेगवेगळी आहे. वृत्रासुराचा कथा वेगळी, वृत्रासुराचा मृत्यू वेगळा आहे, वृत्रासुराचा पराक्रम वेगळा आहे. खूप फरक आहे. विश्वरूप हा त्वेष्ठाचा मुलगा आहे. विश्वरूपाला गुरुपद दिल्यानंतर विश्वरूप नारायण कवच शिकून इंद्राला राज्य प्राप्त करून देतो. पण विश्वरूप हा देवदानवामध्ये फरक करत नाही आणि म्हणून विश्वरूपाचा तो वध करतो. आता विश्वरूपाच्या वधाचा दोन्हीमध्ये फरक आहे कथेमध्ये. या इंद्रानं विश्वरूपाचा वध केल्यानंतर त्याचे ते सुताराच्या हातानं तिन्ही त्याला 4 शिर असतात, 4ही शिर करवतीनं कापले असं सांगितलं देवी भागवतात. भागवतात असा भाग नाही. आणि मग विश्वरूपाचे 4ही शिर कापल्यानंतर ते पाप जे ते 4 ठिकाणी वाटल्या गेलं. ती कथा दोन्हीमध्ये सारखीच आहे. परंतु पुढे या कथेला जरा वेगळं वळण दिलं आहे की हे 4 ठिकाणी पाप वाटल्या गेलं तरी त्याची मनस्थिती चलबिचल आहे इंद्राची. त्याचा अंतर्मन त्याला स्वस्थ बसू देत नाही केलेल्या गुन्ह्याबद्दल. आणि तो बेचैन होतो. राज्यकारभार सोडून तो मानस सरोवराच्या तीरावर जातो आणि एका मोठ्या कमळामध्ये जाऊन बसून राहतो. इतकं त्याच्या मनावर परिणाम होतो. मग इंद्रपदावरती दुसऱ्याची नियुक्ती केली जाते. आणि दुसऱ्याची नियुक्ती केल्यानंतर मग त्या ठिकाणी असणाऱ्या इंद्राच्या पत्नीला
त्या ठिकाणी असणारा जो इंद्र आहे, इंद्राची पत्नी म्हणजे इंद्रायणी, हा तिला त्रास देतो. तो म्हणतो मी स्वर्गाचा राजा झालो म्हणजे इंद्राणी देखील माझीच झाली पाहिजे. आणि अशा रीतीनं या ठिकाणी कथेमध्ये थोडा फरक येतो. आता इंद्राची पत्नी म्हणजे शची. ती ब्रह्मदेवाला विनंती करते आणि तो राजा जो असतो इंद्राच्या जागी बसतो तो नहुष राजा असतो. शचीची अपेक्षा करतो इंद्र, तो नहुष राजा झाल्यानंतर. शची बृहस्पतीला शरण येते. मग बृहस्पती सांगतात की तू त्याला असं सांग की मला ऋषीच्या पालखीतून तू न्यायालय, मी तुझ्याशी विवाह करेन. आणि ऋषीला पालखीला जुंपून तो येतो रथाला, अगस्तीला लाथाही मारतो, फटके देतो, ऋषींच्या खांद्यावर लाथाने प्रहार करतो. आणि त्याच अगस्ती मुनी शाप देतात, तो भुजंग होशील म्हणून तो भुजंग होतो आणि स्वर्गातून थेट जमिनीवर पडतो. नंतरही देवी पारायण करते शची, आणि देवी पारायण करून मग इंद्राची आणि तिची भेट होती. अशा प्रकारचा या ठिकाणी दोन्ही कथांमध्ये फरक आहे, तो कल्पांत दोषामुळे आहे. अशा प्रकारे अनेक कथा वेगवेगळ्या रूपात आहेत. आता ज्यावेळेस हा विश्वरूपाचा वध केल्यानंतर मग स्वतः विश्वरूपाचा पिता त्वेष्टा यज्ञ करतो. त्या यज्ञातून त्याची इच्छा असते की या इंद्राला मारणारा पुत्र व्हावा. देवी भागवतामध्ये पुरोहित चुकले, मंत्रदोष झाला, याचा काहीच संबंध नाही. भागवतामध्ये कथा अशी की मंत्रामध्ये थोडा उच्चारात चूक झाला आणि इंद्राला मारणारा न होता इंद्राकडून मारणारा वृत्रासुर झाला. इकडे तसं काही नाही. आणि त्या ठिकाणी इंद्राने जाऊन विष्णू परमात्माला विनंती केलं. विष्णू परमात्म्याने सांगितलं दधीच्या अस्थीचे वज्र करून त्याला ठार करा, तो मरेल. पण देवी भागवतात तसं नाही. देवी भागवतातली कथाच थोडी वेगळी आहे. देवी भागवतामध्ये यानं ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं असतं यानं वृत्रासुरानं. बरं, देवी भागवतामध्ये वृत्रासुर एवढा ताकदवान दाखवला की युद्धामध्ये शस्त्र अस्त्र देखील गिळंकृत करतो. एवढंच नाही तर तो देवी भागवतामध्ये इंद्राचं त्याचं युद्ध चालू असताना इंद्रालाच गिळंकृत करतो. मग इंद्राला गिळल्यानंतर सगळे देवांनी भगवतीची दावा केली. भगवतीनं जांभया त्याला यायला सुरुवात झाली. तेव्हापासून जांभई ही निर्माण झाली. त्याला जांभई किंवा जांभळी म्हणतात. आणि त्या जांभयातून इंद्र बाहेर पडला. त्याचंही तत्त्वज्ञान तिथं विज्ञान सांगितलेलं आहे की जांभई काय येते. देवी भागवतात ते सगळं वर्णन आहे. पण आपल्याला तिथे इथं खोलात जायचं नाही. देवी भागवतात कथा पुढेच कथा सांगताना सविस्तर सांगणार आहे. इथं ही पार्श्वभूमीवर फक्त आपल्याला कल्पांत दोषाचं आपण चिंतन करतो. मग ब्रह्मदेवाकडून त्यानं वर प्राप्त करून घ्यायला मला काष्ट, लोह, आर्द्रा, वंश समुदाय, धातू, शस्त्रास्त्र, ओली किंवा कोरडी वस्तू यापासून वस्तू येऊन मग या सगळ्या अटीला अधीन राहून इंद्रानं देवीचं आणि विष्णू परमात्माचं सहाय्य घेऊन त्या वृत्रासुराला ठार केला. अशी कथा आहे ती देवी भागवतात. तर अशा प्रकारे ह्या कल्पांत दोषामधल्या 4-5 कथा, ज्या कथा आम्हाला भागवतात ऐकायला मिळतात, ज्या कथा देवी भागवतात ऐकायला मिळतात, या सगळ्या कथांमध्ये हे 10 अवतार भागवतात आहेत आणि हे 10 अवतार देवी भागवतात आहेत. आणि म्हणून कथेमध्ये खूप फरक आहे. भागवतामध्ये कृष्णाचा जन्म हा कारागृहात का झाला आणि कशामुळे कृष्णाचे सगळे 6 भाऊ ठार केले याचं वर्णन भागवतात नाही. पण अब्जावधी वर्ष जो जुनं पुराण आहे देवी भागवत, त्याच्यामध्ये त्याचं वर्णन आहे, सविस्तर वर्णन. त्याचं कारण आहे.
अशा प्रकारचं दोन्ही कथामध्ये फरक आहे, बदल आहे, याला कल्पांत दोष म्हणतात. अशी ही अब्जावधी वर्षापासूनची आपली ही पुराणं, वेद, उपनिषद यांचा आम्हा हिंदू धर्मीयांना अभिमान पाहिजे. बघा, लक्षात घ्या. आमच्या या पुराणामध्ये भक्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, कर्मकांड आहे, सगळं आहे. हे आपली प्राचीन पुराण म्हणजे तुमचा आमचा हिंदूचा इतिहास आहे. त्याचा आम्ही अभ्यास करायला पाहिजे आणि अभ्यास करून विचार करायला पाहिजे की ते अब्जावधी वर्षापूर्वीचा आमचा इतिहास आहे. सर्वसाधारणतः हे जे लेखन, हस्तलिखित, प्रिंटिंग वगैरे सुरू झालं, मग ते भोजपत्रावर म्हणा, तर 25,000 वर्षापासूनचा आमचा लिखित इतिहास आहे. अब्जावधी वर्षापासूनचा तोपर्यंत तोंडी इतिहास होता. पण जेव्हा भोजपत्राचा शोध झाला, भोजपत्रावर बोरून टाकानं शाई करून लिहिता येऊ लागलं, असा हा 25,000 वर्षाचा आमचा इतिहास आहे, वाङ्मयीन इतिहास. पूर्वी मुखोद्गत. बाकीच्या धर्मांच्या बाबतीत जर विचार करत, हे सगळे धर्म ज्याचे आत्ता 2,000 वर्षापूर्वी झालेले हे सगळे आजूबाजू देतो आपल्या जवळपास जे आता सध्या धर्म आहेत, सगळ्यात पुराणा जुना धर्म आमचा. अब्जावधी वर्षाच्या कथाचा परंपरा 25,000 वर्षापासून लिखित रूपामध्ये भोजपत्र लिहून आमचे पुराण तयार आहे. म्हणून यातल्या कथा ह्या काल्पनिक मुळीच नाहीत, लक्षात ठेवा. आपण जर या कथांना काल्पनिक म्हटलं तर फार चूक होऊ शकते, लक्षात घ्या. आमच्या कथा काल्पनिक नाहीतच. आमच्या कथेमागचं जे काही पुराण पाहिलं, जे काही तत्त्व पाहिलं तुम्ही, तर या अब्जावधी वर्षापूर्वीच्या कथा पाहिल्यानंतर आमचं एक लक्षात येतं की आमचे ऋषीमुनी किती प्रगतिशील होते. अनेक पाश्चात्य शास्त्रज्ञांनी लावलेले शोध आमच्या पुराण ग्रंथात आधीपासूनच आहेत. कुठलाही जुना ग्रंथ पहा. गर्भसंस्कार आजचा नाही आहे. आता त्या गर्भसंस्कारावर पाश्चात्य लोकांनी खूप त्याचं स्तोम माजवलं आहे. पण आमच्या इकडे हे गर्भसंस्कार, आईच्या गर्भात चक्रव्यूह कसं शिरावं हे अभिमन्यूने शिकलं होतं. पण झोप लागली म्हणून बाहेर कसं निघावं याचं त्याला ज्ञान नव्हतं. भक्त प्रल्हादाला आईच्या गर्भात नारदाच्या आश्रमात ज्ञान प्राप्त झालं. म्हणून गर्भसंस्कार ही आमच्या जुन्या काळापासून चालत आलेली रीत आहे. अणू, परमाणू, रेणू, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन याचा शोध पूर्वीच त्या कणाद ऋषींनी लावला. हो, सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, एका कणापासून झाली, त्यालाही त्या कणाद ऋषींनी त्यावेळेस गॉड पार्टिकलचा शोध लावला. तो आता 2012 साली आमच्या पाश्चात्य शास्त्रज्ञांनी त्याचा शोध लावायला सुरुवात केली आणि आता ती सृष्टीचा उत्पत्तीचा अभ्यास करेल. अलीकडचा शोध आहे. दिशा ओळखण्याचं यंत्राचा 1935 साली पाश्चात्य लोकांनी शोध लावला. आमच्याकडे तर रामायण काळामध्ये म्हणजे आज 10-10.5 लाख वर्षापूर्वी वानरं 8 दिशांना गेले. दक्षिणेत रावण सीतेला घेऊन गेला. म्हणजे ह्या सगळ्या दिशांचं होकायंत्र नसलं तरी ज्ञान आमच्या पूर्वजांना होतं. 1972 साली एक नवीन शोध लागला आणि त्या शोधाप्रमाणे विज्ञान सांगतं की गर्भात 2ऱ्या महिन्यापासून हृदय तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते आणि 5व्या महिन्यापासून हृदय कार्य करतं. आता हे तुम्ही शोध 72 सालाला आमच्या भागवतामध्ये जड भरताने रहुगण राजाला
गर्भामध्ये 9 महिन्यामध्ये कसा कसा देहाची प्रगती, कोणता देह कोणत्या महिन्यात होतो, कशा रीतीने हे 9 महिन्यात पूर्ण गर्भ वाढतो, याचं तत्त्वज्ञान भागवतात 6,500 वर्षापूर्वी सांगितले. आणि आम्ही म्हणतो 1972 साली शोध लागला. किती आमचं पुराण, म्हणजे हे सगळं धर्मग्रंथामध्ये सगळी माहिती. न्यूटनचा गुरुत्वाकर्षण शोध अलीकडचा आहे. 500 वर्षापूर्वीची ज्ञानेश्वरी काढून पहा, किंवा शंकराचार्याचं तत्त्वज्ञान पहा. सर्जरी शिजर हे या 50 वर्षामध्ये म्हणजे डॉक्टर लोकांना सुरू केला. बरेचदा चर्चा जुन्या लोकांची ऐकायला येते, पूर्वी काय सर्जरी होतं का, कळा देऊनच डिलिव्हरी होत होती, आणि आता पैशासाठी डॉक्टर सरळ ऑपरेशन करायला. तसं नाही. ही सर्जरी सत्ययुगामध्ये योनासमाला त्याचं पोट फोडून मानधाता बाहेर काढलेलं आहे. कारण त्यानं पुत्रकाम यज्ञ केला तर यज्ञाचा अभिमंत्रित जल पत्नीला द्यायचं ठेवलं होतं ऋषीमुनीनं, पण रात्री यानंच पिलं म्हणून याला गर्भधारण झाली. अशा प्रकारची कथा त्रेतायुगातली. तेव्हा सिझरिंग केलेली. म्हणजे किती जुना काळ आहे. दूरदर्शन आताचं पाश्चात्य लोकांनी आमच्या भारतीय संस्कृत धर्मग्रंथाचा अभ्यास करून त्याच्यावर शोध लावतात. तर आम्ही शोध लावला म्हणतात. अजिबात नाही. दूरदर्शन आमच्याकडे पूर्वीपासून होतं. रामायण काळामध्ये संपत्तीला अशोकवनातली 100 योजन दूर असणारी सीता दिसली होती, ते दूरदर्शनच्या सहाय्यानं. महाभारतातील संजय घरी बसून दूरदर्शनच्या सहाय्यानं कुरुक्षेत्रावर काय घडलं हे सगळं धृतराष्ट्राला सांगत होतं. पुष्पक विमान हे अलीकडचं आताच नाही. कुठं म्हणे राईट बंधूनं विमानाच्या शोधाला. हो, आमच्या रामायणामध्ये पुष्पक विमान आहे. किती जुन्या काळापासून हे सगळं चाललं आहे. तर तसंच ही ऊर्जा, शक्ती, तिचा उपयोगही मंत्राच्या सहाय्यानं जुन्या काळात केला जात होता. आकाश मार्गानं बिभीषण आला होता. तर अशा प्रकारे हे सगळं तत्त्वज्ञान आमच्या जुन्या ग्रंथात आहे. आणि म्हणून आम्हाला आमच्या धर्मग्रंथाचा अभिमान पाहिजे. लक्षात ठेवा, आमच्या धर्मग्रंथामध्ये सर्व जगाच्या सुखाचा विचार केलेला आहे. संतांची शिकवणच आहे, जे जे भेटे भूत ते ते मानेजे भगवंत. बाकीचे धर्म एवढे व्यापक प्रमाणात विचार करताना दिसत नाहीत. म्हणून आमची पुराणं, वेद हे वैश्विक आहेत. आपल्या पुराणामध्ये कर्मफळाचं महत्त्व पण सांगितलेलं आहे. चांगल्या कर्माचं फळ चांगलंच मिळतं, वाईट कर्माचं फळ वाईटच मिळतं. आणि मग पाप पुण्यातील फरक ओळखून सत्कर्म करायला पाहिजे, हे आमचे पुराण सांगतात. देवी भागवतामध्ये धर्म अधर्म याचंही सुंदर चिंतन आलेलं आहे. असा हा एवढा पुराणा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथातल्या सगळ्या कथा खूप अब्जावधी वर्षापूर्वीच्या असल्या तरी त्या सत्य आहेत, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आमचे पूर्वज विज्ञाननिष्ठ होते, हे लक्षात घ्या. किती ज्ञान होतं. त्यांचे लागलेले शोध अजून या विज्ञानाला अजून अवगत होत नाही. घोड्याचं शिर विष्णूला बसवलं आणि हायग्रीव केलं. दक्षाचं शिर त्या काळात त्याला बोकडाचं शिर बसवलं. टेस्ट ट्यूब बेबी ही त्या काळात होती. अगस्ती ऋषीची उत्पत्ती, कौरवांची 100 कौरांची उत्पत्ती टेस्ट ट्यूब बेबीतूनच झाली. गर्भ प्लॅनेटेशन त्या काळात होतं. बलराम दादा जन्म असाच झाला ना. आता त्याला सरोगेट मदर आपण म्हणतो. त्यानंतर हे जे प्लास्टिक सर्जरी पूर्वीच होती, सुदुम्न नावाच्या राजाची स्त्री रूपांतर झालं. स्त्रीचा पुरुषाचं स्त्री त्या काळात होत होतं. आता लिंग बदल झाला आपण पाहतो, प्लास्टिक सर्जरी करून करतात. तसं गायीपासून गोकर्ण, म्हशीपासून महिषासूर होणं हेही काही आता सध्याच्या काळात नवीन. पहिलेच याच्याबद्दल लोक म्हणजे काहीतरी सांगतात, भाकड कथा, पण नाही. 2012 साली जेव्हा UKनं क्लोनिंग सुरू केलं, शोधून काढलं, एका पेशी, मेंढीच्या पेशीपासून मेंढा तयार झाला.
तेव्हा लक्षात आलं की अशा प्रकारे पेशीपासून, एका पेशीपासून गोकर्ण होऊ शकतो, महिषासुरही होऊ शकतो. म्हशीच्या संयोगातून महिषासुर होणे, एक जर पेशी समागमातून तिच्या योनीमध्ये गेला तर तिची गर्भधारणा होऊन महिषासुर झाला. तीच कथा गोकर्णाची. वेन राजाच्या बाहूचं मंथन करून पृथ्वी आणि प्राची आर्ची आले, उत्पन्न झाले. हा तोच प्रकार आहे. म्हणजे किती जुन्या काळातल्या ह्या कथा आहेत आमच्या. तुम्ही 2012 साली शोध लावला, त्याच्या आधी आमच्या सायन्सनं, विज्ञानाने, हॉर्टिकल्चरनं कलम करून साध्या आंब्यावर हापूस आंब्याची कलम करायची आणि हापूस आंबा तयार करायचा. हे तत्त्व आमच्या गोकर्ण आणि महिषासुराच्या कथेतलंच. पण आता तुम्ही त्याचा शोध लावून त्याला क्लोनिंग नाव देऊन, क्लोनिंगच्या सहाय्यानं, या क्लोनिंगची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही गुगलवर क्लोनिंग शब्द टाका, तुम्हाला हे सगळं 2012चं सगळं चित्र कळेल, कसा तो मेंढा तयार झाला. ते आमच्या सगळं पुराणामध्ये बघा. म्हणून विज्ञानानं मानवाला सुखोपभोगाची साधनं प्राप्त करून दिली, असं म्हटलं तर वागवं होणार नाही. त्यामुळे मनुष्य चंगळवादीन भोगी झाला आहे. पण विज्ञानानं दया, प्रेम, जिव्हाळा, माणुसकी ही मूल्य निर्माण केलेली नाही. आणि त्यामुळं मनुष्य अधिक हिंसक बनत चालला आहे. गुन्हेगारी वृत्ती वाढत चालली आहे. मादकता, लैंगिकता, हे सगळ्या याचा विस्फोट व्हायला आहे. कुटुंबसंस्था, विवाहसंस्था ढासत चालली. बालगुन्हेगारी वाढत चालली. विज्ञान केवळ बाह्य जगताचा शोध घेतं, तर अध्यात्म आपल्या अंतर्यामी सत्याचा शोध घेतं. वेद, उपनिषद, पुराणं, देवी भागवत या सगळ्याचा हाच प्रयत्न आहे. विज्ञान केवळ इंद्रिय गम्य ज्ञानच विचारात घेतं, तर देवी भागवतसारखे ग्रंथ अत्यंद्रिय ज्ञान म्हणजे आंतरिक शक्तीचा विचार करतं. तुमच्या आमच्या सर्वाच्या ठाई देवी भागवत सांगतं एक चेतना आहे. या चेतनेला आमच्या ऋषीमुनींनी ओळखलं होतं. आणि या देवी भागवतात याच चैतन्य शक्तीला परांबिका शक्ती म्हणतात, अतींद्रिय शक्ती म्हणतात, आदिमाया शक्ती म्हणतात, ज्या शक्तीशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही, ज्या शक्तीशिवाय तुम्ही साधं उठू शकत नाही, तुम्ही बसू शकत नाही. आणि म्हणून माझं म्हणणं आहे, विज्ञानाचा आणि अध्यात्माचा समन्वय घडणं फार आजच्या काळाची गरज आहे. तरच आमचं मानवी जीवन सुखी होईल. भारतीय प्राचीन वाङ्मय अपार आहेत, पण या सगळ्या प्राचीन वाङ्मयामध्ये देवी भागवतासारखा ग्रंथ मिळणं दुर्मिळ आहे. आज देवी भागवतातल्या ज्या कथा त्या काळच्या त्या सगळ्या सुसंगत असून धर्मशास्त्राचा विचार नव्या पिढीला देणारे आहेत आणि ते सत्य आहेत. पण सध्याच्या काळामध्ये नव्या पिढीला धार्मिक ग्रंथाबद्दल आस्था नसल्यामुळे त्यांना हे कदाचित विचार पटण्यासारखे नाहीत. पण त्यांनी जरूर याचा विचार करायला पाहिजे आणि विचार करून आमचा प्राचीन वारसा जतन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण सध्याच्या कलियुगात आत्यंतिक भोगवाद, गळे कापूस स्पर्धा, व्यसनाधीनता, तरुणाची ध्येयहीनता यावर या ग्रंथातून सुचवलेले उपाय मानसशास्त्राच्या कसोटीला उतरणारे. म्हणून हा ग्रंथ फार महत्त्वाचा आहे. म्हणून भारतीय संस्कृतीचा हा अनमोल ठेवा आहे. यातला आचार धर्म हा फार महत्त्वाचा आहे. हाच खऱ्या आमच्या धर्माचा पाय आहे. म्हणून धर्मग्रंथातील या ज्ञानाचा आदर ठेवून वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच मी हा ग्रंथ संपूर्ण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. याचा हेतू आहे की आपल्यासमोर आपली परंपरा, तत्त्वज्ञान सोप्या शब्दात मांडून त्या प्रत्येकाच्या मागे विज्ञान कसं आहे
हे आपल्याला मी सांगणार आहे, म्हणजे हे तुम्ही समाजापुढे सांगून समाजाचं प्रबोधन उत्तम प्रकारे करू शकाल. म्हणून हा ग्रंथ अतिप्राचीन काळातला आहे. हा ग्रंथ एक संदेश देतो आम्हाला, अब्जावधी वर्षापूर्वीचा असला तरी. तो ग्रंथ म्हणतो, देवी भागवत म्हणतं की विकास विरोधी दुष्ट दुर्गुणी शक्ती, आतंकवाद, आदिशक्ती आणि समाज विघातक ह्या असतात, आणि अशा शक्तीचा देवीनं बिमोड केला, हे आम्हाला देवी भागवत सांगतो. अहो, महिषासूर, शुंभ, निशुंभ, चंड, मुंड, रक्तबीज, मधुकैटभ हे सगळे आतंकवादाचे जनक होते, समाजद्रोही होते. आणि त्यांना नष्ट करणारी ही जी शक्ती आहे, ही शक्ती म्हणजे जगदंबा माँ, ही राष्ट्रीय एकताचं प्रतीक आहे. ही आर्यशक्ती आहे. ही आर्यललना अजय आहे. तिच्या शक्तीशिवाय विश्वातलं कोणतंच काम होऊ शकत नाही. ती नसेल तर आम्ही चालू शकणार नाही. ती शक्ती नसेल तर आम्ही बोलू शकणार नाही. ती शक्ती नसेल तर आम्ही कानाने ऐकू शकणार नाही. तीच आमची प्राणशक्ती आहे. ही शक्ती सामाजिक धार्मिक संतुलन करणारी शक्ती आहे. ही शक्ती सभ्यता आणि विकासाची आणि राष्ट्रीय एकात्मतेची ओळख करून देणारी आहे. आणि म्हणून देवी भागवताला पुराणात तोड नाही. आणि म्हणून अन्य सर्व पुराणांच्या दृष्टीने देवी भागवत फार श्रेष्ठ आहे. आता या देवी भागवताला पुराणात का तोड नाही, का हे श्रेष्ठ आहे, तर सगळे पुराण उपपुराणांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात तुमच्या येईल की खरंच देवी भागवत हे अत्यंत श्रेष्ठ आहे. सगळ्या दृष्टीनं विचार केला तर असं पुराण अजून झालेलं नाही. 18 पुराणं उपपुराण आहेत. या सगळ्या पुराणापेक्षा वेगळे पुराण आहे. ज्याला गोपनीय म्हटलेलं आहे, गुप्त म्हटलेलं आहे, दिव्य म्हटलेलं आहे, अद्भुत म्हटलेलं आहे, पवित्र म्हटलेलं आहे, रहस्यमय पुराण म्हटलेलं आहे. कारण यातल्या अनेक गूढ कथांनी भरलेले हे पुराण आहे, पण अत्यंत कल्याणकारक आहे. अनेक आख्यानं याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, जे आख्यानं तुम्ही कुठेही ऐकलेली नाही. म्हणून या सगळ्या पुराणामध्ये सर्वश्रेष्ठ पुराण आहे, अत्यंत उत्तम आणि चांगलं पुराण आहे. या पुराणामध्ये एक मुख्य आख्यान आहे आणि त्या आख्यानाबरोबर अनेक उपआख्यान आहेत. बघा, एक मुख्य कथा असतील आणि त्या मुख्य कथेमध्ये उपकथा. या पुराणाचे 12 स्कंद, 318 अध्याय आणि 18,000 श्लोक आहेत. या पुराणाचं वैशिष्ट्य भागवतापेक्षा जास्त कथा आहेत आणि सगळ्या रहस्यमयी कथा आणि सत्य कथा आहेत. या देवी भागवत पुराणाचं अजून दुसरं वैशिष्ट्य, हे लोकप्रिय पुराण होण्याचं कारण हे शीघ्र फल देणार पुराण आहे अन्य पुराणाच्या मानाने. दुसरा मुद्दा, शीघ्र फल तर देतं, पण हे मुक्ती देतं, मुक्तीबरोबर भोग पण देतं. भोग आणि मुक्ती दोन्ही देणारं पुराण आहे. आणि म्हणून सर्वात तिसरी गोष्ट, हे लोकप्रिय पुराण होण्याचं कारण की भारतामध्ये सर्वात जास्त देवीचे भक्त आहेत. शक्ती उपासकांची संख्या फार आहे. भारतामध्ये या देवीची 108 पीठं आहेत. प्रत्येक कान्याकोपऱ्यामध्ये देवीचे भक्त आहेत. आणि या देवीचं 9 दिवस नवरात्र चालतं. तिची साधना 9 दिवस सगळ्या देशात केल्या जाते. आणि एक नवरात्र नाही तर संपूर्ण देशामध्ये 4 नवरात्र केल्या जातात आणि मोठा उत्साहानं. शारदीय नवरात्र हे आश्विन महिन्यात येतं, वासंतिक नवरात्र चैत्र महिन्यात येतं, शांकभरी नवरात्र माघ महिन्यात येतं आणि आषाढ नवरात्र आषाढ महिन्यात येतं. आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये जास्तीत जास्त हिचे शिष्य आहेत, हिची साधना करणारे आहेत. आणि सर्व देवामध्ये ही शीघ्र पावणारी आहे, लवकर पावणारी. बरं, या देवीनं रावापासून रंकापर्यंत, साधूपासून देवापर्यंत सर्वांना हाके सरशी ती धावणारी आहे. संकटामध्ये तुमच्या पाठीमागे उभं राहणारी आहे.
या देवीचं एक अजून वैशिष्ट्य, जो अपपर भाव नाही, ही देवाबरोबर दानवांवरही कृपा करते. पहा तुम्ही पुराण, इंद्रजित शक्ती उपासक होता, त्याचं दैवत कुंभमीला देवी होती. तो आंबा यज्ञ करून अजिंक्य रथ त्या देवीकडनं प्राप्त करून घेत असे. रावणाचे मावसभाऊ आहिरावण महिरावण हे शक्तीचे चामुंडा देवीचे भक्त होते. म्हणून बघा, अपपर भाव नाही, आणि रावापासून रंकापर्यंत सगळ्याला देवीनं सहकार्य केले, मदत केली. संकटामध्ये झेलून घेशी वरचे वरी हो, हे तिचं ब्रीद आहे. भक्त संकटी पडता झेलून घेशी वरचे वरी. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, भगवतीनं या युगामध्ये सर्व देवादिदेवांना, राजांना, महाराजांना, सर्वांना सहाय्य केले. प्रत्येक युगामध्ये ती आहे. आपण भक्तांचे देव पाहिले, पण देवांचा देव पाहिला नाही. आणि तो देवांचा देव म्हणजे देवी आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून द्वापारयुगाच्या शेवटी कलियुगाच्या पर्यंत देवीनं अनेक ऋषीमुनींना, संतांना, सामान्य माणसाला मदत केल्याची अनेक उदाहरणं आम्हाला पुराणात पाहायला मिळतात. सध्याच्या नव्या पुराणात आता नवनाथ हा ग्रंथ अत्यंत नवीन आहे. नवनाथामध्ये बघा, मच्छिंद्रनाथ यांनी सप्तशृंगी गडावर जाऊन आंबेचं स्तवन केलं. शाबरी विद्या प्राप्त व्हावी याकरता त्यानं अनुष्ठान केलं, आणि आंबेच्या आशीर्वादानं त्यांना शाबरी विद्या काव्य प्राप्त झालं. हा आताच्या लेटेस्ट आताच्या काळातला हा अनुभव आहे मच्छिंद्रनाथाचा. द्वापारयुग संपून कलियुगाच्या प्रथम चरणात, कलियुग संपता संपता मच्छिंद्रनाथाचे गोरखनाथ मच्छिंद्रनाथ झाले. आणि हे सगळं वर्णन तुम्हाला त्या नवनाथात पाहायला मिळेल. नवनाथात हे सांगितलेलं आहे की मच्छिंद्रनाथाने कोकणातील कुडाळजवळील आटुळ या गावी कालिका मंदिर आहे, तिथे स्तवन करून या कालिका मातेला वर मागितला की हे माते, शाबरी विद्येच्या वेळी तू माझ्या जिभेवर मंत्रशक्तीनं राहावं. आणि देवीनं नवनाथाला सहाय्य केलं, आणि जगामध्ये शाबरी मंत्र प्रसिद्ध झाला. हे नवनाथ काही फार जुन्या नाहीत. आणि आत्ताच्या काळामध्ये 150-200 वर्षापूर्वीच्या काळामध्ये लाखा होऊन गेले कलियुगामध्ये भक्त. रुक्मिणी मातेनं, भगवतीनं, रुक्मिणी हे देवीचंच रूप आहे. या भगवती रूपी रुक्मिणीनं लाखाच्या मुलीचं रूप घेऊन नृत्य केलं. सगुण गुण माया आली कोल्हाटीनं नाचाया. लाखा कोल्हाटी हा शिवशक्ती दोघांचा उपासक होता. तो पांडुरंग रुक्मिणी दोघांची उपासना करत होता, आणि दोघांवर त्याची श्रद्धा होती. आदिमाय आदिशक्ती जगदंबिका हीच पंढरपूर येथे रुक्मिणीच्या स्वरूपात राहते, आणि कृष्ण पांडुरंगाचे स्वरूप राहतो. विष्णू परमात्मा पांडुरंगाच्या स्वरूपात राहतो. लाखाला एकुलती एक कन्या होती, तरुण होती, सुंदर होती. आता लाखा काय करायचं की डोंबाऱ्याचा खेळ म्हणजे वाजवायचा, मुलीनं नृत्य करायचं, डोंबाऱ्याच्या खेळासारखा थाळी फिरवायचा, आणि जे मिळेल त्याच्यावर पोट भरायचं. हा खेळ त्या नगरात चालू असताना नगराच्या राजानं त्या मुलीला पाहिलं. तो राजा तिच्यावर भुलला आणि तिला पट्टराणी केलं. ती या राजाच्या ऐश्वर्यामध्ये बिचारी मुलगी वडिलांना विसरली. इकडे मुलगी नाही, खेळ बंद झाला, त्याची उपासमार होऊ लागली. त्याने काही विचार केला नाही. जो होता है अच्छा होता है, खुदा की मर्जी से होता है. भगवत इच्छा. मुलगी गेली, भगवत इच्छा, त्या जगदंबेची इच्छा. त्याची उपासमार अंबिकेला पाहवले नाही. तिनं पांडुरंगासोबत येऊन लाखाची कन्या होऊन तिथं नाच केला. पांडुरंग लाखाचे जावे म्हणून तिथं आले, ते ढोल वाजवणारे झाले, आणि दोघांनी येऊन लाखांना नमस्कार केला.
मुलीच्या रूपात आंबा म्हणाली, बाबा मी तुम्हाला जावई शोधून आणण्यासाठी गेले होते हो. लाखाने पांडुरंगाला नाव विचारलं. त्याने सांगितलं विठा. म्हणले विठा कुठला राहणार आहेस? नाही म्हणले आमचं काय बाबा, जिथं तुमच्यासारखे आम्हाला आश्रय देतील तेच आमचं गाव. आई वडील म्हणले आई तर लहानपणीच गेली, वडील लहानपणीच गेले, आता तुम्हीच आमचे आई वडील. पहा, तो जनार्दन यांना म्हणतो, अनाथाचा नाथ असणारा जनार्दन यांना म्हणतो, माये जनार्दन बाप जनार्दन, तुम्हीच सगळे माझं. आणि अशा रीतीनं ढोल वाजवते तो विचारल्यानंतर त्यानं सांगितलं बघा. आणि ढोल वाजायला सुरुवात केल्यानंतर काय ढोल वाजवू लागला म्हणतात. हा 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 हा. भगवंतानं ढोल वाजवला आणि आदिशक्तीने तिथं नाच करायला सुरुवात केली. लाखाच्या मुलीच्या रूपात ती आदिशक्ती नाच करू लागली. राजसेवकांना जाऊन सांगितलं, राजाला तुम्ही शिकायला गेले असता राणी माता नाचायला जातात म्हणे. राजाला राग आला. त्यानं खरं खोटं करण्यासाठी राणीला रथात घालून 2-3 फटके देऊन आणलं. रथात घालून आणल्यानंतर पाहता तिथं खेळ चालू होता. राजानं पाहिलं, त्याला आश्चर्यच वाटलं. राणीसारखी हुबेहूब दिसणारी स्त्री नृत्य करत होती. मग या टांग्यातील राणी खरी की नृत्य करणारी राणी खरी? राजाला खरे खोटे कळेना. पण लाखाच्या मुलीची पूर्वपुण्याई पूर्वसंती चांगलं होतं, भक्तीचे संस्कार होते. त्यामुळे तिच्या लक्षात आलं की ढोल वाजवणारा ब्रह्मांडाचा नायक प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा आहे आणि आपलं रूप घेऊन नृत्य करणारी ही आदिमाय आदिशक्ती जगदंबा माता रुक्मिणी आहे. मी किती मूर्ख आहे, किती दुष्ट आहे. अरे विषय वासनेने भरलेले या देहाचं मला आसक्ती निर्माण झाली आहे. नांदणी आणि पितृतुल्य असलेल्या देवाचा मी आवेर केला, माझ्या पित्याचा. अरे अरे म्हणले माझ्या पित्याचा अधिकार मला कळला नाही. तिनं रथातून बापाच्या पायावर उडी घेतली, त्याची क्षमा मागितली. खेळ थांबला. लाखाला खूप वाईट वाटलं. माझ्यासाठी माझ्या पांडुरंगाला ढोल वाजवावं लागलं, माझ्यासाठी माझ्या आदिमायाला अंबिकेला नाच करावं लागलं. पण अंबिकेनं आदिमायेनं त्याला सांगितलं की लाखा, मूळ रूपात दर्शन दिनं सांगितलं, लाखा अनन्य भावानं भक्तीनं जो आम्हाला भजतो ना त्याचा आम्ही योगक्षम चालवतो. असं म्हणून पांडुरंग रुक्मिणी दोघे अंतर्धान पावले. सांगायचं तात्पर्य की अनादी काळापासून ही निर्गुण निराकार भवानी सगुण रूप घेऊन भक्ताला आजही कलियुगात तारते, सहाय्य करते. याची अनेक उदाहरणे. तर असं हे पुराण, म्हणून हे पुराण लोकप्रिय आहे. रावापासून रंकापासून आणि सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग कलियुगपासून कलियुगापर्यंत आजपर्यंत ती सर्वांना मदत करते, हाकेसरशी धावून जाते. आणि म्हणून वेदव्यासांची जी 18 पुराणं, उपपुराणं, वाङ्मय ग्रंथ उपलब्ध आहेत. या सर्व ग्रंथामध्ये अनेक उपपुराण आहेत. पण हा गोपनीय ग्रंथ आहे, गुप्त ग्रंथ आहे. ज्यांचं पूर्व पुण्य चांगले त्यांनाच हा ऐकायला मिळतो. एवढा हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. व्यासाने अनेक पुराणं उपपुराणं लिहिले, पण स्वतः व्यासाने फक्त एकच ग्रंथ सांगितला आणि तो म्हणजे देवी भागवत. बाकी ग्रंथ कुठंच व्यासाने सांगितले नाही. कोणत्याही ग्रंथाचे कथाकार व्यास नाही. व्यासाने हा ग्रंथ जन्मे जायला सांगितला. हा ग्रंथ संसारिकांना, सामान्य जीवांना जसा मार्गदर्शक आहे तसाच हा ज्ञानीयासाठी देखील मार्गदर्शक आहे. सर्वांच्या फायद्याचा आहे, सर्वांसाठी उपयुक्त आहे. बघा, गृहस्थाश्रमी लोकांना आहे आणि ज्ञानमार्गाच्या लोकांनाही आहे. गृहस्थाश्रमी लोकांना तर अहो वनात जायचं काम नाही, तुम्हाला वानप्रस्थाश्रम भोगायचं काम नाही. न लागती सहायचं जावे वनांचा तरा, सुख येतो घरा नारायण. म्हणून देवी भागवतामध्ये देवीनं प्रपंच आणि परमार्थ दोन्हीचा समन्वय घडवलेला आहे. म्हणून दोन्हीचा समन्वय करून देणारा हा ग्रंथ आहे. बरं, एक गंमत अशी, देवी भोग देते, मुक्ती देते. भोग म्हणजे प्रपंचाचं सुख आणि मुक्ती म्हणजे परमार्थ. ज्याचा जसा अधिकार आहे त्याप्रमाणे त्यानं उपासना करावी. देवी त्याप्रमाणे त्याला प्रसन्न होते आणि तसं फळ मिळतं.
तिचा महिमाच काही आहे वेगळा आहे. गृहस्थाश्रमी लोकांनी साधं देवीचं जरी नामस्मरण केलं, चालता बोलता उठता छल पद्धतीने जप केला तरी देवी प्रसन्न होते, आणि अनुष्ठान पद्धतीनं अचल पद्धतीनं जरी तिचा जप केला तरी ती प्रसन्न होते. देवी भागवतामध्ये अशा अनेक कथा आहेत की जडबुद्धीचा असणारा उतथ्य महान पंडित झाला. पुढे ही कथा आपण ऐकणार आहोत. मनोरमा पुत्र सुदर्शन त्या देवीच्या नावाचा सहज उच्चार केला, त्याच्या देवी कृपा झाली आणि त्याला वैभव प्राप्त झालं. अशा अनेक कथा देवीच्या आहेत. ही भुक्ती देते, मुक्ती देते. देवी भागवत हा दुःखाची निवृत्ती करणारा आणि परमानंदाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ आहे. देवी भागवताचं वैशिष्ट्य की अहंकार देवी सांगते मोठमोठ्या लोकांना, विद्वानाला होतो. हा अहंकार प्रल्हादाला झाला होता, हा अहंकार नरनारायणाला झाला होता. पण हा अहंकार नष्ट झाल्यानंतर त्यांना समाधान आणि शांती मिळाली. मीपणा, अहमपणा, वासनाचा त्याग करावा. सृष्टीची उत्पत्तीच सत्व रज तम गुणातून झाली असल्यामुळे, अहंकारातून झालेली असल्यामुळं प्रत्येक माणसाला अहंकार आहे. पण जोपर्यंत मनुष्य त्याचा मीपणा, अहमपणा, वासनेचा त्याग करणार नाही तोपर्यंत त्यांना समाधान मिळणार नाही. आणि म्हणून जर समाधान हवं असेल तर आय वॉन्ट पीस. आय म्हणजे मीपणा, अहमपणा, वांट म्हणजे विषय वासना, याचा त्याग करा, तुम्हाला समाधान मिळेल. हे देवी भागवताचं वैशिष्ट्य आहे. देवी भागवत हा जास्त लोकप्रिय असण्याचं अजून एक कारण की देवीचा हा ग्रंथ म्हणजे ज्ञान, भक्ती, वैराग्याचा त्रिवेणी संगम आहे. याच्यामधल्या सगळ्या कथा तुम्हाला ज्ञान सांगणाऱ्या, भक्ती सांगणाऱ्या, वैराग्य सांगणाऱ्या, जगत मिथ्या आहे त्याचं मिथ्यात्व सांगणाऱ्या, त्यानंतर आदिमायेची मायेमुळे हे सत्य भासतं आम्हाला, पण ते सत्य नाही आहे. फक्त ब्रह्मसत्य आहे, परमात्मा सत्य आहे. म्हणून या मिथ्या जगताची आसक्ती ठेवू नका, हेही तत्त्व आम्हाला देवी भागवतातून सांगितलं जातं. देवी भागवतातील कथा मानवी जीवनाच्या कल्याणाचा मार्ग सापडतो. या कथेमधून नरद्याचं सार्थक कसं करावं, या नरद्याचं सोनं कसं करावं, हे सगळं तत्त्वज्ञान आम्हाला या देवी भागवताच्या ग्रंथातून पाहायला मिळतं. आम्हाला हा नरदेव प्राप्त झाला आहे. पण हा नरदेव आम्हाला प्राप्त झाल्यानंतर या नरद्याचे सार्थक जगदंबेचं स्मरण करण्यात, तुमच्या आमच्या हृदयात असलेली ही जगदंबा, ही शक्ती, ही ब्रह्मांड नायिका, ही ब्रह्मांडाची ऊर्जा आहे जी तुमच्या आमच्या अंतरंगात आहे. विज्ञानाने हे मान्य केलेलं आहे. विज्ञान सांगतं की या जगतामध्ये एक ब्रह्मांडात एक शक्ती आहे, जी शक्ती कोणी उत्पन्न करत नाही, कोणाला ती नष्ट करता येत नाही. पण या शक्तीचा उपयोग करून घेता येत असं विज्ञान म्हणतं. आणि या शक्तीचा विज्ञानानं उपयोग केला. या शक्तीला निर्माण त्यांनी पाण्याच्या सहाय्यानं, जलाच्या सहाय्यानं केलं, वायूच्या सहाय्यानं केलं, आणि त्याचा उपयोग घरोघर विज्ञान करतं. त्याला आपण इलेक्ट्रिक शक्ती म्हणतो, विद्युत शक्ती म्हणतो. ही ब्रह्मांडातून उत्पन्न होणारी ऊर्जा आहे. तीच ऊर्जा तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये आत्मारूपानं स्थित आहे. ती ऊर्जा तुम्हाला कार्य करायला सांगते. आज मी बोलतो, कथा करतो, कथा सांगायला तुम्ही श्रवण करायला, तुम्ही ऐकायलात. ऐकण्याची ऊर्जा कुठून आली, बसण्याची ऊर्जा कुठून आली, बोलण्याची ऊर्जा कुठून आली, ही सगळी ऊर्जा ती ब्रह्मांड नायिका देते. आणि मग विज्ञान सांगते की ब्रह्मांडात अशी ऊर्जा आहे, तीच ऊर्जा म्हणजे आज आम्ही तिलाच आदिमा आदिशक्ती म्हणतो, तिलाच ब्रह्मांड नायिका म्हणतो, तिलाच जगज्जनी म्हणतो, तिलाच कुंडलिनी म्हणतो, तिलाच ब्रह्मविद्या म्हणतो. तीच शक्ती, तीच ऊर्जा आहे, तिच्या ब्रह्मांडाला निर्माण करते. आणि ती तुमच्या आमच्या हृदयामध्ये आत्मारूपान आहे. आणि म्हणून आम्हाला जर या नरद्याचं सार्थ करून घ्यायचं असेल तर 9 दिवस नवरात्रामध्ये तिचं जे जागरण असतं त्या काळामध्ये सतत तुमच्या हृदयातल्या आत्म्यामधल्या त्या देवीला जाग करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी नवरात्र असतो. कारण त्या काळामध्ये, नवरात्राच्या काळामध्ये ही देवीचं या भूतलावरती 1000 पट वास्तव्य असतं आणि ती पटकन पचन होते. अगोदर तर ही देवी अशी देवता आहे, अन्य देवताच्या मानानं शीघ्र ताबडतोब फळ देणारी.
आणि फळ देताना तिचं एक वैशिष्ट्य आहे, ती भुक्तीन्मुक्ती म्हणजे तुम्हाला भोग देते. म्हणजे कसं की एखाद्या संसारिकावर जर एखादा काही कठीण प्रसंग आला तर त्या प्रसंगात देवी पटकन धावत जाऊन ते प्रसंगातून त्याचं जे होणारा त्रास आहे, संकट आहे, ते संकट नाहीसं करते. संकट नाहीसं केल्यानंतर देवीवर विश्वास बसतो त्या भक्ताचा. देवीचा भक्ताचा विश्वास बसल्यानंतर त्याच भक्ताला मग ती अन्य मार्गानं परमार्थाकडे लावते. परमार्थाकडे लावून मग ती त्याला आपल्या धामाला घेऊन जाते, मुक्तीच्या मार्गाला लावते. म्हणजे देवी तुमच्या मनामधील विषयाकडे असणारं तुमचं आकर्षण नाहीसं करून त्या विषयातून तुम्हाला असणारं आवश्यक असणारं सुख तुम्हाला देऊन त्या सुखातूनच ती देवी विश्वासानं श्रद्धेनं तुमचं त्या विषय सुखाचं आकर्षण कमी करून परमार्थाकडे लावते आणि स्वतःच्या निजधामाला घेऊन जाते. म्हणून देवी हीच केवळ असा भगवंत आहे, अशी देवता आहे की जी भुक्ती आणि मुक्ती दोन्ही देते. संसारामध्ये मला सुख पाहिजे, मला नोकरी पाहिजे, देवी मी तुझी आराधना करतो, मी उपासना करतो, घे नोकरी भरपूर. आणि नोकरीनंतर पोट भरल्यानंतर मात्र देवीचं श्रद्धा बसल्यानंतर हळूहळू हीच देवी तुम्हाला परमार्थाकडे नेऊन तुमच्या मनाचं विषयातून उच्चाटन करून परमार्थाकडे लावते आणि निजधामाला घेऊन जाते, मुक्तीच देते. नरदेहाचं सार्थक होतं. खरा नरदेह हा आम्हाला मिळाला हे फार मोठे घबाड आहे, पण या नरदेहाचं सार्थक करून घेता आलं पाहिजे. हो, क्षणभंगूर आहे. बरं, एकदा हा नरदेह गेला तर पुढचा नरदेह परत नरदेह मिळाल्याची गॅरंटी नाही ना. म्हणून असा अनमोल देह आम्हाला मिळाला आणि योगायोगानं तुमचं नशीब चांगलं की तुम्हाला ही देवी भागवताची कथा श्रवण करायला मिळते, ऐकायला मिळते, शिकायला मिळते. हे नशिबाचे, हे पूर्वसंचित आहे, हे उत्तम प्रारब्ध आहे. बहुत सुकृताची गोडी म्हणून विठ्ठल आवडी. तसं बहुत सुकृत असल्यानंतर देवी भागवताच्या कथेची आवड निर्माण होती, देवी भागवताची कथा ऐकायला मिळते, एरवी नाही. म्हणून हा नरदेहाचं सार्थक करणारा देखील हा ग्रंथ आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी या परांबिकेचं चिंतन करू आणि आमच्या नरदेहाचं सार्थक तिनं करावं, यासाठी या 9 दिवसात तिचं उत्तम रीतीनं जागरण करू आणि आमच्या देहामध्ये असलेल्या आत्म्यात ती स्थित असलेली त्या देवीला आम्ही जागं करण्याचा प्रयत्न करू. अशी ही भागवतातली पहिल्या दिवसाचा दुसऱ्या दिवसाचा कथाभाग, ज्याच्यामध्ये आपण कल्पांत दोष, कल्पाकल्पामधल्या कथामधला फरक का हे पाहिलं आणि सगळ्या पुराणामध्ये देवी भागवत हे सर्वात श्रेष्ठ पुराण का, या 2 मुद्द्यावर आपण चिंतन केले. यानंतर पुढचा भाग आपण म्हणजे या भागवताच्या पहिल्या दिवसाचा 3रा भाग आपण पुढच्या कथेने पाहू. झालेली कथा जगदंबेच्या चरणी समर्पित करू आणि कथेला पूर्णविराम. जय जगदंब. जगदंब माता की जय.